तर काल आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यात मला एक जणाची कमेंट आली, तुला काय माहिती आमच्यावाले फ्लॅट किती मोठे ना, ते आम्ही नोकरी करतो तरी पण. तर त्याला माझं एकच सांगणं आहे, 10 बाय 10च्या खोलीत राहणाऱ्या ना 11वाल्याचा नाद करायचा नसतो. माझा काय हा व्हिडिओ बनवायचा काही उद्देश नव्हता, पण खास तुझ्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागला. तर राम आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली डायरेक्ट दुपारी झाली. इकडं आपल्याला उसाच्या वावरात फनायला जायचंय, अंतर मशागत करायची आपल्याला. त्याच्यामुळे आपण इकडं फन बिन जोडून घेतला. त्याच्यात आपल्याला सरी 4 फुटाची असल्यामुळे आपलं काही फन पुरत नव्हता पूर्णपणे. मग आपण इकडं त्याला बुश टाकून वाढून गेले. 4 बोट दोन्ही बाजूने वाढला. त्याच्यामुळे कम्प्लीट आपल्याला काढायच्या सरीपर्यंत मशागत होती. तर इकडं त्याच्यानंतर आपण आलो आता उसाच्या वावरात आलो, हाकायला बी लागलो. काही विषयाने परफेक्ट काम होत होतं. आपल्याला हा खोडवा आहे बरं का, 2 महिने त्याला तुटून झाले. चांगली वाढ बीड एकदम भारी व्हायली. तेवढ्यात आपल्याला माणसांचा फोन आला की ट्रॉली भरली कांद्याची न्यायला. मग काय त्याच्यानंतर आपण आलो आता इकडे कांद्याची ट्रॉली न्यायला. तर इकडे आपण एक कांदे ना रुद्रन त्यांची टाकू राहिलो, कारण की आपल्याला चाळ पूर्णपणे पॅक झाली. मग 3ची चाळ मोकळी होती या वर्षी. मग त्याच्यात कांदे टाकू राहिलो बोळी भरायपेक्षा. आपण ट्रॉली वगैरे खाली करून दिली. आपण मध्ये 3 ट्रॉल्या टाकल्या, बाहेर 3 ट्रॉल्या टाकल्या. अजून 2-1 ट्रॉल्या निघतील. सगळे कांदे इकडेच बसून जातील, म्हणजे डोक्याला ताण नाही राहणार पावसा पाण्याचा. आणि भरायला पण इकडे कसं बाहेर बोळी असल्या मग भरायला थोडं अवघड जातं. मध्ये कसं चाळीत असल्यावर ताण नाही राहत डोक्याला. तर भावांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की